सर्वप्रथम मी जगद्गुरू श्रीकृष्णांना वंदन करते आणि हॉलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व गुरूंना मी वंदन करते आणि गीता धर्म मंडळाने मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते. आमच्या बाई सुनीताताई, अंजलीताई व स्मिताताई यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच आज मी इथे येऊ शकले. गीता संथा वर्गाचा ऋषीस्मरण व्याख्यानमाला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ऋषी व ऋषितुल्य व्यक्ती यांची माहिती संकलित करण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन झाले. विषयाचा सखोल अभ्यास झाला आणि त्यामुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली. यासाठी आमच्या बाईंना मी धन्यवाद देते. ऋषींच्या स्मरणातून आपल्याला प्रेरणाच मिळत असते. असेच एक महान व्यक्तिमत्व असलेले महर्षी व्यास यांचे चरित्र व कार्य मांडण्याचा मी आज प्रयत्न करीत आहे. माझ्याकडून काही कमी जास्त झाल्यास आपण मला समजून घ्याल हीच अपेक्षा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी सगळे शिष्य आपल्या गुरूंना वंदन करून गुरुपौर्णिमा साजरी करतात. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु आपल्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचावा म्हणून गुरुची प्रार्थना करायची हा या दिवसाचा उद्देश आहे. जीवनाला सुंदर, निर्लेप व पवित्र बनवून आपला हात पकडून प्रभू चरणाजवळ आपल्याला घेऊन जाणारे सद्गुरूच असतात. सद्गुरूंची पूजा करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनी तपस्वी यांना मोठा मान आहे. ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा निर्माता, विष्णूप्रमाणे सद्वृत्तीचा पालक, महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुर्वृत्तीचा संवारक, तसेच जीव व शिव याचे मिलन करणारा गुरु हा साक्षात परब्रह्मच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक गुरु शिष्य होऊन गेले, जसे वशिष्ठ, रामलक्ष्मण, भगवान श्रीकृष्ण अर्जुन, सांदीपनी कृष्ण सुदामा, द्रोणाचार्य कौरव पांडव आणि महर्षी व्यास गणपती. भारतीय विद्वान परंपरेमध्ये महर्षी व्यास यांचे अढळपद सर्वश्रुत आहे. व्यास हे समाजाचे गुरु होते म्हणून व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. व्यासांच्या आईचे नाव सत्यवती व पिता पराशर ऋषी. सत्यवतीचा जन्म एका शापित मासोळीच्या पोटी झाला. तिच्या अंगाला माशाचा वास येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असेही म्हणत. तिचे पालनपोषण एका दाशराज नावाच्या नावाड्याने केले. ती मोठे झाल्यावर नावाड्याचे काम करू लागली. एकदा पराशर ऋषी हिमालयाकडे जात असताना सत्यवतीची गाठ पडली. यमुना नदीवरील एका द्वीपावर व्यासांचा जन्म झाला म्हणून त्यांना द्वैपायन असेही म्हणत. ते रंगाने सावळे होते म्हणून कृष्ण, बद्रीवनात राहत होते म्हणून बादरायण. व्यास म्हणजे विस्तार, वेदांचा विस्तार केला म्हणून वेदव्यास. पराशर ऋषींचा पुत्र म्हणून पाराशर. ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान व वैराग्य हे 6 गुण भग म्हणून प्रसिद्ध आहेत. हे सगळे गुण व्यासांच्या ठिकाणी होते म्हणून सद्गुरू शंकराचार्य यांनी व्यासांना भगवान ही उपाधी दिली आहे. ज्या ऋषींनी महान कार्य केली त्या सर्वांना महर्षी अशी उपाधी लावली जाते. व्यासांनी देशात नव्हे तर जगाच्या वाङ्मयात अत्यंत थोर काम केले. जगाचे एकत्रीकरण घडवून आणले म्हणून त्यांना महर्षी व्यास म्हणतात. त्यांचे इतके श्रेष्ठाचार्य अद्याप झालेले नाहीत. व्यासांनी खूप महान ग्रंथ लिहिले म्हणून त्यांना अधिगुरू व्यास असेही म्हणतात. या सगळ्या व्यासांच्या उपाधी आहेत. एकूण 28 युगे आहेत. भगवान व्यास 28व्या युगातील व्यास आहेत. व्यासांना आपण हिंदू धर्माचा पिता मानतो. व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार
या दोन्ही आदर्शाकडे अभेद्य दृष्टीने पाहणारे व्यासांचे वैदिक व अलौकिक ज्ञानही अमर्याद होते. महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार होते, कारण त्यांनी समग्र रूपात जीवन जाणलेले आहे. आपले जीवन एक काळ्या पांढऱ्या तंतूंनी विणलेले एक वस्त्र आहे. सद्गुण व दुर्गुण जीवनात बरोबरीने पाहावयास मिळतात, असे हे व्यासांचे म्हणणे आहे. भगवंतांनी विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून वेदांची निर्मिती केली. मूळचे 3 वेद ब्रह्माजीच्या मुखातून आले आणि 4था वेद ऋषींच्या मुखातून आला. वेदांची निर्मिती प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून झालेली आहे. वेदांच्या आधाराने भगवान महादेवांनी या सृष्टीची रचना केली आहे. यावरून वेद हे किती अनादी आहेत हे लक्षात येते. पूर्वी एकच मोठा वेद होता. व्यासांनी एका वेदाचे 4 वेदात रूपांतर केले. व्यासांनी त्याचा अभ्यास केला, आवश्यक ती भर घातली. 4ही वेदांची संहिता पुन्हा संकलित केली. हिमालयातील अनेक ऋषींकडून वेदमंत्र मिळवले. हे सारे एकत्र केले. त्यासाठी त्यांना पैलू, वैशंपायन, जैमिनी व सुमंतू या ऋषींनी मदत केली. वेदांची नवीन संहिता म्हणजेच उपनिषदे व्यासांनी 10 उपनिषदे लिहून पूर्ण केली. ऋग्वेद हा व्यासांनी लिहिलेला पहिला वेद. संस्कृत वाङ्मयातील हा पहिला ग्रंथ. या ग्रंथामध्ये 10 मंडले, 1028 सूक्ते व 10,462 ऋचा व 10,589 मंत्र आहेत. निसर्गात खूप शक्तिशाली देवता आहेत. याची स्तुती करणारे काव्ये ऋग्वेदात आहेत. त्यातील कडव्यांना ऋचा म्हणतात. ऋग्वेदातील सूक्ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3ही वर्णाच्या लोकांनी रचली आहेत. अग्नी मिळे पुरोहित महा हा ऋग्वेदातील पहिला मंत्र. या अग्निसूत्राने ऋग्वेदाचा प्रारंभ झाला. ऋग्वेद कविता स्वरूपात आहे. निसर्गाची स्तुती आहे. देवीच्या वर्णनाचे प्रसिद्ध श्रीसूक्त ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात आहे. तिथे पुरुष सूक्तसुद्धा आहे. विराट पुरुषांची संकल्पना मांडली आहे. या विराट पुरुषाच्या निरनिराळ्या अवयवापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र वर्णाची निर्मिती झाले असे वर्णन आहे. दुसरा वेद यजुर्वेद. यात वैदिक काळात आहुती देण्यासाठी जे मंत्र म्हटले जात, या मंत्राचा यात समावेश आहे. यात 2 भाग आहेत, कृष्ण यजुर्वेद व शुक्ल यजुर्वेद. सामवेद, साम याचा अर्थ गायन आणि वेद याचा अर्थ ज्ञान. सामवेदात ऋग्वेदातील ऋचांचे गायन कसं करावे याची माहिती आहे. सामवेदाला भारतीय संस्कृतीचा पाया म्हणतात. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने वेदानाम सामवेदोस्मी म्हणजेच सामवेद म्हणजे बीज आहे असे म्हटले आहे. सामवेदाचा उपवेद गंधर्ववेद. अथर्ववेद. आयुर्वेदाची रचना विष्णूचा अवतार धन्वंतरी यांनी केली. अथर्ववेदामध्ये तत्त्वज्ञान आहे. शिवाय जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती आणि जीवनात येणाऱ्या संकटावरील उपाय यांची माहिती आहे. जीवनाकडे बघण्याचा वास्तववादी दृष्टिकोन वेदांनीच समजावला. जीवनात समस्या येणारच, निराश न होता त्यांना धैर्याने सामोरे जायचे अशी हिंमत वेदच निर्माण करतात. पूर्वी वेद हे तोंडपाठ असायला हवेत असे होते, कारण ते उच्चारप्रधान आहेत. संहितेमधील मंत्राच्या उच्चाराने त्याचे फळ मिळते. पण महर्षी व्यासांनी त्याचं लिखित स्वरूप केलं. कोणत्या वर्णावर आघात द्यायचा, कोणत्या वर्णावर आघात द्यायला हवा, कोणता स्वर उच्चारताना आघात नको हे जाणण्यासाठी त्यांनी काही स्वरचिन्ह निर्माण केली. त्या योजनेला अनुसरून उच्चारशास्त्र निर्माण व लेखनशास्त्रही विकसित केले. अनुस्वार, विसर्ग, आघात यावर विशेष भर दिला. काही आडव्या उभ्या रेखा, अवग्रह आणि अनुस्वार यांच्या साहाय्याने त्यांनी शास्त्र विकसित केले. या चिन्हांमुळे मंत्राच्या उच्चारणाचा सराव करणे शक्य झाले. काही लोकांना वेदांचे तत्त्वज्ञान समजणार नाही असे त्यांना वाटले. अशा लोकांसाठी त्यांनी पुराणे लिहायला सुरुवात केली. सर्वांना कथा आवडतात. या कथेमधून लोकांचे मनोरंजन होते. लोक आनंदाने कथा वाचतील. त्यातील वेदांचे तत्त्वज्ञान लोकांच्या पचनी पडेल असा व्यासांना विश्वास वाटला. म्हणून व्यासांनी पुराणे लिहिली. पुराणामध्ये विश्वातल्या प्रत्येक विषयावर त्यांनी लिहिले. प्रत्येक विषयाला त्यांच्या बुद्धीचा आणि असामान्य प्रतिभेचा स्पर्श झाला आहे.
तत्त्वज्ञान सार्वजनिक बनवायचे असेल तर ते गोष्टीच्या रूपानेच सामान्य लोकांजवळ घेऊन गेले पाहिजे. एवढ्यासाठी व्यासांनी 18 पुराणांची रचना केली. पुराणापैकी पहिलं पुराण ब्रह्मपुराण, यात 10,000 श्लोक आहेत. पद्मपुराण याच्यामध्ये 55,000 श्लोक आहेत. विष्णुपुराण याच्यामध्ये 23,000 श्लोक आहेत. शिवपुराण 24,000 श्लोक. भागवत पुराण 18,000 श्लोक आहेत. नारद पुराण 25,000 श्लोक आहेत. मार्कंडे पुराण 9,000 श्लोक आहेत. अग्निपुराणामध्ये 15,000 श्लोक आहेत. भविष्य पुराण 14,500 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्त पुराण 18,000 श्लोक आहेत. लिंगपुराण 11,000 श्लोक आहेत. वराह पुराण 24,000 श्लोक आहेत. वामन पुराणामध्ये 10,000 श्लोक आहेत. स्कंद पुराणामध्ये 8,1100 श्लोक आहेत. मत्स्य पुराण 14,000 श्लोक आहेत. कूर्म पुराणामध्ये 17,000 श्लोक आहेत. गरुड पुराण 19,000 श्लोक आहेत. ब्रह्मांड पुराण याच्यामध्ये 12,000 श्लोक आहेत. भक्तिप्रधान भागवत ग्रंथ 18 पुराणातील एक अजोड पुराण आहे. त्याच्या श्रवणाने चित्ताला शांती मिळते. शिवाय कल्की पुराण आणि छोटी छोटी पुराणे व्यासांनीही रचली आहेत. वेदव्यास तत्त्वज्ञानी होते. त्यांनी ब्रह्मसूत्र रचले. ब्रह्मसूत्रात 4 अध्याय आहेत. 16 पाद आहेत. 555 सूत्रे आहेत. या सूत्रांमध्ये आत्मा व अनात्मा याची चर्चा सुंदर रीतीने केली आहे. व्यासांच्या दृष्टीने जीवन ही एक सतत चालणारी आत्म्याची गतिमानता आहे. व्यासांनी 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांची रचना केली. सर्व वेदांचे व पुराणांचे एकत्रीकरण, महाभारताचे लेखन केले. सर्व ज्ञान परंपरा सुसंगत लावण्याचे श्रेय महर्षी व्यासांना जाते. आपल्या सर्व ग्रंथातून त्यांनी भगवंताच्या गुणांचे वर्णन केले आहे. मानवाला जीवन जगण्याचे मार्गदर्शनही केले आहे. कोणीही माणूस कोरा जन्माला येत नाही व कोणीही माणूस येथे सर्वस्व सोडून जात नाही. या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर जीवनाचा अखंड प्रवाह समजून येईल. हा प्रवाह समजण्याची ताकद वेदव्यासांमध्ये होती. नियती व स्वभाव यांच्यासमोर तुम्ही हिमतीने उभे राहू शकाल एवढी शक्ती व हिंमत वेदव्यास यांच्या लेखणीत होती. व्यासांना अलौकिक प्रतिभा प्राप्त झाली होती. त्यांच्याबद्दल विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर लिहितात, व्यास अत्यंत गुणी होते. संकलन, संपादन व समन्वय यांची अंतर्दृष्टी त्यांना होती. मानवी जीवनाकडे पाहण्याची स्थितप्रज्ञता त्यांच्याकडे होती. धर्माचे यथार्थ आकलन त्यांना झाले होते. ते आदर्श ऋषी होते. मातापित्यांबद्दल त्यांच्या मनात अढळ श्रद्धा व भक्ती होती. आपल्या परंपरांचा सार्थ अभिमान होता. म्हणून महर्षी व्यास भारतीय संस्कृतीचा मानदंड ठरले आहेत. पृथ्वीचे भौगोलिक चित्र प्रथम व्यासांनी काढले होते. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या. योगमाया त्यांच्या आज्ञेत होती. व्यास केवळ महर्षी नव्हते तर ते आचार्य होते. आचार्य आणि संतही होते. त्यांच्या ठायी प्रेम होते. म्हणून त्यांनी कोणाबद्दलही कठोर शब्द उच्चारले नाहीत आणि कोणाला शाप दिल्याचा उल्लेखही नाही. प्रत्येक वर्तुळाला एक परिघ असतो. वर्तुळाच्या मध्यबिंदूतून दोन्ही परिघाला जोडणारी रेषा म्हणजे व्यास. अशी ही रेषा वर्तुळास 2 समान भागात विभागते. आपली सृष्टी म्हणजे एक वर्तुळ आहे. या सृष्टीचक्राचे विभाजन करणारे व्यास ते दोन्ही बाजूंना स्पर्श करतात. 2 बाजू म्हणजे प्रवृत्ती व निवृत्ती, पण ते स्वतः मात्र दोन्हीपासून अलिप्त असतात. म्हणूनच त्यांना व्यास म्हणतात. माणसाला आयुष्यात अनेक गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा असते. उदाहरणार्थ धन, बंगला, मोटार. आता आलं. माणसाला आयुष्यात अनेक गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा होते. उदाहरणार्थ धन, बंगला, मोटार. आपली प्रगती करणे, उत्कर्ष करणे ही प्रवृत्ती. धर्म व मोक्ष या 2 गोष्टी प्राप्त करण्यासाठी माणसाने सतत पुरुषार्थ करावा, म्हणजेच प्रयत्न करावे. धर्माचे आचरण करून माणसाने सर्व प्रगती करावी. मनुष्य जन्म कशासाठी आहे याचा विचार करावा.
आपण आत्मस्वरूप आहोत हे लक्षात घेऊन आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्तव्य कर्मे विवेक बुद्धी जागृत ठेवून मनाने वाणीने शरीराने कोणाला दुःख न देता कोणाची निंदा न करता करावी. कोणत्याही गोष्टीची आसक्ती व लोभ न ठेवता जगातील प्रत्येक गोष्टीकडे साक्षीभावाने बघावे आणि हे करत असताना भगवंताचे नामस्मरण, चिंतन, मनन, संकीर्तन करून परमात्म्याच्या अनुसंधानात राहावे. परमात्म्याशी एकरूपता साधावी. एकरूपता साधण्याचा प्रयत्न करावा. हीच निवृत्ती. वेदव्यासांनी खूपच तपश्चर्या केली. वेद, योग, तप याचे पूर्ण ज्ञान मिळवले. प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ होती. अपूर्व प्रतिभा आणि आकाशाला गवसणी घालेल अशी अलौकिक बुद्धी व्यासांच्या ठिकाणी जन्मजात होती. भूत, भविष्य, वर्तमान काळावर त्यांचे वर्चस्व होते. व्यासांचे वाङ्मय उच्च कोटीचे होते. समाजात नैतिकता वाढावी, समाजाला मार्गदर्शन करावे, आपल्या परंपरा टिकून राहाव्यात म्हणून त्यांनी राजकारण, अर्थकारणसुद्धा आपल्या लिखाणातून समजावून सांगितले. लोकांनी सुखी व्हावे यासाठी मानवता धर्माचे विवेचन केले. म्हणून महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. व्यासांनी देशकाल परिस्थितीप्रमाणे नवीन स्वरूपात लोकांना ज्ञानामृत पाजले. समाज एकत्र बांधून ठेवायचा व एकाच विचाराने पुढे न्यायचा, त्यातूनच राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती करायची हा त्यांचा उद्देश. अनौपचारिक शिक्षणाचे ते एक माध्यम होते. वेदव्यास महाज्ञानी होते. ते अलौकिक मानसशास्त्रज्ञ होते. व्यासांचे मानवी जातीवर प्रेम होते. त्यांना प्रत्येक व्यक्ती उभी करायची होती. म्हणूनच महर्षी व्यास भगवान वेदव्यास ठरले. या सगळ्या मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यासांनी विश्वकल्याणासाठीच केला. लोककल्याण व लोकहित हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य केले. मानवाचे जीवन परिपूर्ण होईल अशा दृष्टीने वेदांची मांडणी केली. वेदतुल्य असे ज्ञान संपूर्ण अभीष्ट देणारे व पापाचे हरण करणारे असे होते. हे ज्ञान ज्या पीठावरून लोकांच्या समोर मांडले ते ज्ञानपीठ न राहता व्यासपीठ म्हणून गौरवण्यात आले. या व्यासपीठावरून ज्ञानदान केले जाते आणि खूप लोकांपर्यंत संकल्पना पोचवल्या जातात. देशात 3 परंपरा आहेत. एक ऋषी परंपरा, आचार्य परंपरा आणि संत परंपरा. ऋषी परंपरा ऋषी प्रज्ञेच्या साहाय्याने शास्त्राची निर्मिती करतात. आचार्य प्रयोजनाद्वारे शास्त्राचा प्रसार करतात आणि संत प्रेम ह्या साधनाद्वारे शास्त्र सामान्यापर्यंत नेऊन पोचवितात. या 3ही परंपरांचे एकत्रितपणे व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे वेदव्यास. भागवत पुराण याची साक्ष आहे. महर्षी व्यास सप्त चिरंजीवांपैकी एक मानले आहेत. वायुपुराणात व्यासांना पुराण प्रवक्ता असेही म्हटले आहे. त्यांनी 18 पुराणे लिहिली. ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी व्यास श्रुती, स्मृती व पुराणे यासंबंधी उत्तम व्याख्याने व प्रवचन देत असत. ते उत्तम कथाकार होते. महाभारत हा आपल्या देशाचा द्वापार युगाचा इतिहास आहे. व्यासांनी महाभारत रचले. त्यांना आद्य इतिहासकार असेही म्हणतात. त्यावेळी 18 पर्व आणि 18 अध्यायांचा प्रयोग केला होता. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. या युद्धाच्या वेळी 18 औक्षणी सैन्य होते. दोन्ही बाजूंनी फक्त 18 महारथी होते. जेव्हा महाभारत संपले तेव्हा त्यावेळी सर्व लोक मारले गेले. फक्त 18 लोक शिल्लक होते असे वर्णन आहे आणि गीतेचे अध्याय देखील 18च आहेत. हा ग्रंथ लिहिण्यामागे आपली भूमिका स्पष्ट करताना स्वतः व्यासांनी म्हटले आहे की हस्तिनापूरचा कुरुवंशाचा इतिहास कथन करून पांडुपुत्रांची कीर्ती वर्धिष्णू करण्यास्तव या ग्रंथाची रचना केली आहे. या वंशात गांधारीची धर्मपरायणता, विदुराची बुद्धिमत्ता, कुंतीचे धैर्य, श्रीकृष्णाचे महात्म्य, पांडवांची सत्यप्रियता, धृतराष्ट्र पुत्रांचा दुर्व्यवहार या सगळ्यांचे चित्र उभे करणे हा या ग्रंथाचा प्रमुख उद्देश आहे.
अथपासून इथपर्यंत व्यास पांडवांच्या उपयोगीच पडले. वेदव्यासांच्या इतिहासात उत्कटता आहे. भीष्म पहा, कृष्ण पहा, द्रौपदी पहा, कोणी मागे फिरत नाही. प्रत्येकजण मजबूत आहे. मृत्यूदारात आला तरी चलित न होणारी चरित्रे व चारित्रे त्यांनी दाखवली आहेत. एकही पात्र स्वतःचा शब्द बदलत नाही. कमाल आहे त्यांची. जगातील सर्व प्रसंग व सर्व प्रकारची व्यक्तिमत्वे, सर्व घटना, काय काय घडू शकेल हे सर्व महाभारतात आहे. त्यातून व्यासांनी सुचवले की प्रत्येकाच्या जीवनात एक महाभारत घडत असते. आपल्या जीवनात सुद्धा कर्तव्याच्या दोन सेना सतत लढत असतात. आपल्या आयुष्यातील चांगल्या भावना म्हणजे पांडव आणि वाईट भावना म्हणजे कौरव. दोन्ही भावनांचा सतत लढा चालू असतो. वेदव्यास हे भारताचे फक्त लेखक नव्हते, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचे आचार्य होते. वैदिक हिंदू धर्मात मांडलेल्या धर्मतत्वांमध्ये परिवर्तन करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे एक नवीन संस्कृती निर्माण झाली. महाभारताला 5वा वेद असेही म्हणतात. त्याचे लेखन करण्यासाठी व्यासांनी गणपतीला बोलावले. गणपती म्हणाला, मी तयार आहे, पण एकदा लिहायला सुरुवात केली की मी थांबणार नाही. माझ्या वेगाने तुम्हाला सांगावे लागेल. ज्या क्षणी तुम्ही सांगण्याचे थांबाल त्या क्षणी मी देखील थांबणार. त्यानंतर एकही क्षण मी लिहिणार नाही. व्यासांनी ती अट मान्य केली व श्री गणेश यांना सांगितले की मी जे सांगेल त्याचा अर्थ समजून घेऊनच तुम्ही लिखाण करावे. मी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचा, श्लोकाचा अर्थ समजून घेऊनच मगच तुम्ही लिहा. श्री गणेशाने ते मान्य केले. मग अधूनमधून व्यास एखादा कुठं प्रश्न टाकत. त्याचा अर्थ समजेपर्यंत गणपती थांबत असे. तोपर्यंत पुढच्या लिखाणाचा आराखडा तयार करायला व्यासजींना वेळ मिळे. सरस्वती नदीच्या किनारी बसून गणपती हे लिखाण करत होते. नदीच्या प्रवाहाचा आवाज एवढा मोठा होता की श्री गणेशाला आवाजाने नीट ऐकू येत नव्हते आणि लिहायला उशीर होत होता. म्हणून गणपतीने सरस्वती नदीला तू गुप्त होशील असा शाप दिला. पूर्वी महादेवांनी सरस्वती नदीला शाप दिला होता की पृथ्वीवर जाऊन तू जेव्हा वेगाने धावशील, आवाज करत धावशील, तेव्हा गणपती तुला त्या शापातून मुक्त करेल. महाभारतातील लेखन बराच वेळ चालले होते. एकाच ठिकाणी बसून लिहिण्याने गणपती वैतागले. त्यांच्या अंगात खूप उष्णता निर्माण झाली. त्यासाठी व्यासांनी त्यांच्या अंगाला गार मातीचा लेप दिला आणि वरून दुर्वा टाकल्या. तेव्हापासून गणेश उत्सवात गणपतीची पार्थिव म्हणजेच मातीची मूर्ती करून दुर्वांचा हार वाहण्याची प्रथा आहे. महर्षी व्यास हे एक विष्णूचे रूप आहे. त्यांना विष्णूचा 28वा अवतार मानले जाते. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 37व्या श्लोकामध्ये स्वतः श्रीकृष्ण म्हणतात, ऋषींमध्ये मी वेदव्यास आहे. श्रीकृष्णांनी ज्यांची आठवण काढली ते व्यास किती मोठे असतील हे वेगळे सांगायला नको. महर्षी व्यासांनी विश्वातलं संपूर्ण ज्ञान वेदांच्या रूपाने नैमिषारण्यात राहून केले आहे. व्यासगुंफा माना गावात आहे. बद्रीधामपासून 4 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. येथेच वेद, पुराणे, महाभारतांची रचना केली आहे. नारद मुनी यांच्या प्रेरणेने येथेच भगवद्गीतेची देखील रचना केली आहे. व्यासगुंफा येथे गुरुपौर्णिमेला मोठा उत्सव असतो. ज्या आसनावर बसून महर्षी वेदव्यास पुराणे, महाभारत इत्यादी ग्रंथाची रचना करत होते, शिष्यांना कथन करीत होते, ते आसन व त्यावर बसलेली व्यासांची तेजपुंज मूर्ती आजही तेथे बघावयास मिळते. भारतात सरस्वती देवीची 3 ठिकाणी मंदिरे आहेत. काश्मीरमध्ये वैष्णोदेवी, शृंगेरीला शारदादेवी आणि बासर येथे ज्ञान सरस्वती मंदिर. तेलंगणा जिल्ह्यात मुधोळ तालुक्यात बासर या गावी व्यासांनी सरस्वती ज्ञान मंदिराची स्थापना केली. 4 मुखे नाहीत, पण ब्रह्मा आहेत. 2 भाऊ असले तरी हरी आहेत. कपाळावर 3रा डोळा नाही, पण शंकर आहेत. असे हे बादरायण महर्षी व्यास. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे गुण व्यासांच्या ठिकाणी होते. व्यास नारद मुनींना आपले गुरु मानत. त्यांनी नारदांच्या सांगण्यावरून भागवत लिहिले.
आपला पुत्र शुकमुनी यास भागवत धर्माचा प्रचार करण्यास सांगितले. जो भागवत ग्रंथ 7 दिवस ऐकेल, वाचेल, त्याचा अभ्यास करेल, त्यावर भगवान श्रीकृष्णांची कृपा होईल अशी श्रद्धा आहे. लोककल्याण व भगवंताचे सतत नामस्मरण हे व्यासांचे ध्येय होते. वशिष्ठांचे पणतू, शक्तीचे नातू, पराशरांचे पुत्र, शुक्राचार्यांचे पिता अशा निष्पाप तपस्वी व्यासांना मी नमस्कार करते. व्यासांचा जन्म झाल्यानंतर पराशर ऋषी हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. काही काळानंतर हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्याशी सत्यवतीचा विवाह झाला. त्यांना 2 मुले झाली, चित्रागंध व विचित्रवीर्य. चित्रागंध अशक्त असल्याने लगेचच मरण पावला. विचित्रवीर्याचे अंबा व अंबालिका नाही आहे काही काळानंतर हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्याशी सत्यवतीचा विवाह झाला. त्यांना 2 मुले झाली, चित्रागंध व विचित्रवीर्य. चित्रागंध अशक्त असल्याने लगेचच मरण पावला. विचित्रवीर्याचे अंबा व अंबालिका याच्याशी विवाह झाला. पण थोड्या दिवसानंतर विचित्रवीर्याचा अकाली मृत्यू झाला. शंतनू व गंगामाता यांचा पुत्र देवव्रत म्हणजेच भीष्माचार्य व व्यास हे भाऊ. भीष्माचार्याने अजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली होती. भीष्मांनी सत्यवतीला म्हणजेच आईला सांगितले, तुझ्या मुलाला हाक मार, तो लगेचच येईल. हस्तिनापूरच्या राजाला वारस देईल. सत्यवतीने हाक मारताच सत्यवती व पराशर ऋषींचा पुत्र व्यासमुनी त्या क्षणी धावत आले. सत्यवतीने व्यासांना आपला वंश चालू राहावा यासाठी नियोग विधीने संतती निर्माण करण्यास सांगितले. व्यास सुरुवातीला तयार होईनात, पण आईच्या हट्टासाठी म्हणून ते तयार झाले. व्यास म्हणाले, मी एक महान तपस्वी ऋषींचा पुत्र आहे. शिवाय मी एक कठोर तपश्चर्या केली आहे. त्या तपश्चर्याचे प्रखर तेज माझ्या अंगात आहे. तेजाचा प्रभाव अंबा व अंबालिका कशा सहन करतील? व्यासांचे उग्र स्वरूप, उंची कमी, शरीर जाड, पांढरी शुभ्र दाढी छातीपर्यंत असे रूप पाहून अंबाने घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले. त्यामुळे मुलगा अंधळा धृतराष्ट्र जन्माला आला. अंबालिकेने डोळे मिटले नाहीत, पण घाबरून पांढरी फक्कट पडली. तिचा मुलगा पंडू रोगी, अशक्त, पांढरा फटक जन्माला आला. हे दोघेही राज्यकारभार करण्यास सक्षम नाही, म्हणून सत्यवतीने सक्षम राजपुत्र हवा अशी मुलाजवळ म्हणजेच व्यासांजवळ इच्छा व्यक्त केली. व्यास अंबिकेच्या महालात गेले. अंबिका खूप घाबरली होती, म्हणून तिने तिच्याऐवजी दासीलाच त्या ठिकाणी बसवले. दासीला पुत्र झाला तो विदुर. विलक्षण बुद्धिमान, अत्यंत विद्वान, कार्यशील, नीतिमान, सत्याचे आचरण करणारा, कुरु घराण्याची शेवटपर्यंत सेवा करणारा राज्याचा महामंत्री झाला. विदुराचा एका शापामुळे दासीच्या पोटी जन्म झाला होता. विदुर पूर्वजन्मी यम होता. त्यांनी मांडव्य ऋषीचा अघोर अपमान केला होता. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला मृत्यू देण्याचा तुला अधिकार आहे, त्याचा तुला गर्व झाला आहे. मांडव्य ऋषींनी यमाला शाप देतात की मृत्यूचा अनुभव तुला घ्यायलाच हवा. तू पृथ्वीवरील एका दासीच्या पोटी जन्म घेशील, तेथे तू विद्वान ठरशील. ऋषीच्या शापामुळे प्रत्यक्ष यमच विदुर म्हणून व्यासपुत्र जन्माला आले. विदुर अत्यंत सत्यप्रिय व ज्ञानप्रिय होते. ते आयुष्यात नीतीला जास्त महत्त्व देत होते. त्याला विदुर नीती असेही लोक म्हणतात. विदुर विद्वान असल्यामुळे राज्याचे महामंत्री झाले. व्यासपुत्र म्हणून सारे ओळखू लागले. व्यासांचा 4था मुलगा शुकमुनी हे व्यासांचे पुत्र. अतिशय वैराग्य वृत्तीचे ते जन्मताच वनात निघून गेले. त्यांची कथा एकदा भगवान शंकर पार्वती मातेला अमर कथा सांगत होते.
पार्वती माता हुंकार देत कथा ऐकत होती. कथा ऐकताना पार्वती मातेला झोप लागली. तेथेच झाडावर एक पोपट कथा ऐकत होता. कथेत खंड पडू नये म्हणून तो हुंकार देऊ लागला. त्याने कथा पूर्ण ऐकली. थोड्या वेळाने पार्वती मातेला जाग आली. तिने झोप लागल्याचे शंकरांना सांगितले. शंकर म्हणाले, मग हुंकार कोण देत होतं? शंकराला ते अमरकथेचे ज्ञान पार्वतीशिवाय कोणालाही द्यायचे नव्हते. शंकरांना अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार लक्षात आला. झाडावर पोपट पाहिल्यावर शंकर त्रिशूळ घेऊन त्याच्या मागे गेले. पोपट उडत 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 व्यास महर्षींच्या आश्रमात गेला. त्यांच्या पत्नी अरुणी जांभई देत होत्या. सूक्ष्म रूपाने तो पोपट अरुणी मातेच्या मुखात शिरला. शंकर नाराज होऊन परत फिरले. तो शुक म्हणजे पोपट अरुणी मातेच्या पोटात गर्भरूपाने 12 वर्ष राहिला. व्यासांचे वेद, पुराणे, उपनिषदे यांचे सर्व ज्ञान त्याला गर्भातच झाले. व्यासांच्या दिव्य दृष्टीमुळे हे गुपित कळाले. त्यांनी विचारले, अरे बाळा, तू बाहेर का येत नाही आहेस? गर्भातून उत्तर आले, मला येथे सुरक्षित वाटते. मी बाहेर आलो तर संसार मायात गुरफटून जाईल. मला वैराग्य हवं आहे. श्रीकृष्णाने गर्भाशी संवाद साधला. ते म्हणाले, बाळा, तू बाहेर ये. तुला इथे कसलाही धोका नाही. तुला मी आश्वासन देतो की तू इथे आल्यावर कोणत्याही मायामोहात अडकणार नाहीस. तू पूर्ण वैराग्य वृत्तीने राहशील. अशी खात्री पटल्यावर बाळाला खात्री पटली. त्याने जन्म घेतला आणि तो एकदम 12 वर्षाचा युवक बनला. आपले माता पिता व श्रीकृष्ण यांना प्रणाम करून शुकदेव तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेले. व्यासपुत्र शुकदेव अमर आहेत. एकदा महर्षी व्यास आजोबांना म्हणजे दाशरथ राजांना भेटायला गेले. सत्यवतीचे वडील दाशरथ म्हणजे ज्यांनी सांभाळ केला होता सत्यवतीचा, त्यांच्याकडे गेले. एकदा महर्षी व्यास आजोबांना म्हणजे दाशराजांना भेटायला गेले. आपला नातू खूप विद्वान आहे हे त्यांना माहिती होते. म्हणून त्यांनी इच्छा प्रकट केली की हे जग खूप सुंदर आहे. मला लवकर मरायचे नाही. तू माझे आयुष्य वाढव. तू ते करू शकशील. तुझ्यात तेवढे सामर्थ्य आहे. तू माझे आयुष्य वाढव. व्यासांनी आजोबांना खूप समजावून सांगितले की मृत्यू कोणालाही टाळता येत नाही. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वरांनी एक नियम केला आहे की कोणत्याही जीवाचा मृत्यू जन्माबरोबर निश्चित केलेला असतो. दाशराजांनी खूप हट्ट धरला. व्यास आजोबांना घेऊन परमपिता ब्रह्माजीकडे गेले. जे सृष्टीचे निर्माते आहेत त्यांच्याकडे गेले. ब्रह्माजी म्हणाले, सृष्टीचा नियम मी टाळू शकत नाही. तो माझा अधिकार नाही. सर्व प्रकारचे प्राणी निर्माण करणे एवढेच माझे काम आहे. कोणाचे मरण टाळणे हा माझा अधिकार नाही. मग व्यास आजोबांना घेऊन विष्णूजींकडे गेले. त्यांनी आजोबांचे म्हणणे विष्णूजींना सांगितले. दाशराजांची विचित्र इच्छा ऐकून विष्णूजींना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, प्रत्येकांचे श्वास ठरलेले असतात. ते संपले की सर्व प्राणी पृथ्वी सोडून मृत्यू लोकात जातात. तेथे कोणी अमर नाही. दाशराजांना काही पटेना. विष्णू म्हणाले, मृत्यू हा विषय माझ्या अधिकारात येत नाही. माझे काम जीवांना अन्न पाणी पुरवणे, पालनपोषण करणे हेच आहे. नंतर व्यास आजोबांना घेऊन भगवान शंकरांकडे गेले. आजोबांची विचित्र इच्छा ऐकून शंकरसुद्धा हतबल झाले. त्यांना समजावून सांगण्याचा शंकरांनी आटोकाट प्रयत्न केला. आजोबा काही हट्ट सोडायला तयार नाहीत. शंकर म्हणाले, ब्रह्माजींनी आपले आयुष्य किती लिहिले आहे हे आपण बघू. त्या कामासाठी नेमलेल्या यमराजाला शंकरांनी बोलावले. यमराज लगेचच आले. यमराजांना विचारले, दाशराजांचा मृत्यू केव्हा, कुठे व कसा आहे ते सांगा. यमराज म्हणाले, तो अधिकार माझा सेवक चित्रगुप्त याच्याकडे आहे. तोच तुम्हाला दाशरथ यांचा हिशेब सांगेल. चित्रगुप्ताला बोलावले. चित्रगुप्ताने दाशरथ यांचा हिशेब मांडला व म्हणाला, भगवंत, दाशराजांचा मृत्यू जवळ आला आहे. प्रत्यक्ष परमपिता ब्रह्माजीने स्पष्टपणे लिहिले आहे की जेव्हा दाशरथ स्वतः यमराजाकडे येतील तेव्हा त्यांचा मृत्यू होईल. हे कळल्यावर दाशराजांना काही सुचेना.
एकूण काय, आपला मृत्यू केव्हा कुठे कसा आहे हे जन्मापूर्वीच लिहून ठेवलेले असते. यात कोणीही बदल करू शकत नाही. मृत्यू आपोआपच त्या प्राण्याला मृत्यू ठिकाणी खेचून घेतो. मग उरलेले काम स्वतः यमराज करतात. हे सत्य आहे. रामायणामध्ये गदिमांनी सुरेख शब्दात लिहून ठेवलेले आहे, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जीवासंगे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, दिसे भासती हे सारे विश्व नाशवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. महाभारताच्या शेवटी अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो. व्यास त्याला आज्ञा करतात, ते ब्रह्मास्त्र तू परत घे. पण ते परत कसं घ्यायचं हे अश्वत्थामाला माहिती नव्हतं, ते ज्ञात नव्हतं. ते ब्रह्मास्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर पडतं. महर्षी व्यास त्याला म्हणतात, अश्वत्थामा, उत्तरेच्या पोटातील गर्भ तू मारून टाकलास. हे खूप मोठे पाप आहे. यामुळे द्रौपदीला खूप दुःख होईल. या दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी त्याचं प्रायश्चित्त मी तुला देणार. त्यासाठी तू तुझ्या कपाळावर असलेला मौल्यवान मणी तिला देऊन टाक. अश्वत्थामा म्हणाला, पण महर्षी, हा मणी म्हणजे माझं सर्वस्व आहे. महर्षी म्हणाले, काही कारण सांगू नकोस, मणी ताबडतोब देऊन टाक. अश्वत्थामाने मणी काढून भगवान श्रीकृष्णाच्या हातात दिला. भगवान श्रीकृष्ण अश्वत्थामाला म्हणाले, तू अशाच जखमी अवस्थेत 3000 वर्षे फिरत राहशील. तेव्हापासून कपाळावर भळभळती जखम घेऊन अश्वत्थामा फिरत आहे. नर्मदा परिक्रमा पायी चालत अनेक जण करतात. त्यातील अनेकांना अश्वत्थामा कोणत्या ना कोणत्या रूपात भेटला आहे. एकदा महर्षी वेदव्यासांनी सुखसंपत्तीसाठी, राज्यातील सगळे सुखी राहण्यासाठी महालक्ष्मीचे म्हणजेच गजलक्ष्मीचे व्रत करायला सांगितले. दरवर्षी पितृपक्षाच्या अष्टमीला, भाद्रपद शुक्ल अष्टमीला हे व्रत सुरू करतात. 16 सुताचा दोरा हळदीने पिवळा करून त्याला 16 गाठी बांधतात आणि या व्रताचा संकल्प करतात. 16 दिवस उपवास करतात. मातीच्या हत्तीवर लक्ष्मीची मूर्ती ठेवतात व मनोभावे पूजा करतात. 16 गाठीचा दोरा महालक्ष्मीला अर्पण करून नंतर सर्वजण आपापल्या हातावर बांधतात. आजही स्त्रिया भक्तिभावाने हे व्यासांनी सुरू केलेलं व्रत मनोभावे करतात. लवकर झालं. हे व्यासमुनी, फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे विस्तीर्ण नेत्र असलेल्या, व्यापक बुद्धी असलेल्या तुम्हाला माझे प्रणाम. तुमच्यामुळे महाभारत रूपी तेलाने भरलेला हा ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला आहे. युगायुगातून एखाद्याच वेळी अशी विभूती जन्माला येते. व्यासांचा जन्म भारतात झाला यासाठी आपण कृतज्ञ आहोत. संपूर्ण जगात असा दिव्य, उदात्त, विद्वान साहित्यकार झाला नाही आणि यापुढेही होणार नाही. वेदव्यासांचे भारतावर अनंत उपकार आहेत. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आपण नतमस्तक होऊयात. व्यासांनी श्रीकृष्ण रेखाटला आहे तो लोकोत्तर आहे. व्यासांची शक्ती लोकोत्तर, व्यासांची तेजस्विता ही लोकोत्तर, व्यासांची विरक्ती लोकोत्तर, व्यासांची भक्ती लोकोत्तर, व्यासांचा त्यागही लोकोत्तर. अशा ह्या महर्षी व्यासांना नमस्कार करून त्यांना अनंत प्रणाम.